भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याच्या मार्गावर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोकुळ गीतेंची महत्त्वाची बैठक झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर घडामोडींना वेग आलाय। गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार की फक्त प्रचार थांबवणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। प्रसाद हिरे यांच्यानंतर आता गोकुळ गीते यांची भूमिका महायुतीसाठी निर्णायक ठरणार आहे। उमेदवार अपक्ष जे आहेत ते गोकुळ गीते देखील उपस्थित होते। ज्यांनी अर्ज ऑलरेडी मागे घेतलेला आहे ते गणेश गीते देखील उपस्थित होते। निलेश बोरा देखील उपस्थित होते। आमचे आमदार रघुवंशी साहेब देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समवेत अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे। आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, खरं तर अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासूनच हा संपूर्ण राजकीय एक प्रकारचं नाट्य रंगलेलं आपण बघितलं होतं। गोकुळ गीते नॉट रिचेबल होते आणि त्यांनी एक बंडाचं निशाण फडकवलं होतं। आता माघार नाही या भूमिकेवर ते ठाम होते। मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली। बैठकांचा सिलसिला गेल्या 8 दिवसांपासून सुरू होता आणि आता ते तलवार मॅन करणार का अशी चर्चा आहे। खरं आहे, ते तलवार मॅन करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण जर बघितलं तर माघारीच्या वेळेसुद्धा त्यांनी आपली ताठर भूमिका सोडलेली नव्हती आणि माघार घेतली नव्हती। त्यानंतरही उदय सामंत, गिरीश महाजन यांनी वारंवार समजावूनसुद्धा त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली होती। दादा भुसे यांनी सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र गोकुळ गीते हे ठाम होते। जर आपण बघितलं तर गेल्या 24 तासापूर्वी त्यांनी आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांच्या जाहिराती देऊन आपण निवडणुकीत उभंच असणार असं दाखवून दिलेलं होतं। मात्र काल झालेल्या बैठकीमुळे आता बरंचसं चित्र बदललं आहे असं आपल्याला म्हणता येईल। काल उदय सामंत, गिरीश महाजन यांनी एकत्रितपणे त्यांना त्या ठिकाणी समजवलेलं आहे आणि मुंबईमध्ये झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण यासाठी होती कारण की ती एकनाथ शिंदेंनी त्यांना भेटायला बोलवलं होतं आणि त्यामुळेच एकूण एकनाथ शिंदे यांनी पण त्यांना काही समजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि त्यातून त्यांची भूमिका बदलल्याचं सांगितलं जात आहे। आज ते आपला निर्णय या ठिकाणी जाहीर करणार आहेत। एकूणच तलवार मॅन करून ते आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देतील अशी चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत। निश्चितच आणि त्यामुळेच त्यांच्या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।